उदार शब्द संदर्भ भुरी भावार्थ मनभूतम माधुर्यादि गुणोपेत मलंग करेर अलंकृतम निश्चित धर्मशास्त्रार्थ रथशास्त्र समान्वितम विश्रुत सर्व लोकेषु पुराण निवनूतनम प्रणिपत्य प्रवक्ष्यामि महाराज धीमतम चरितम शिवराजस्य भरतशेव भारत। सर्व मित्रांना माझा हृदयस्थ नमस्कार। मित्रांनो, आजचा विषय आहे परमानंद गोविंद नेवासकर कृत शिवभारतातील पन्हाळ्याचा वेढा व त्या संबंधीची सर्व माहिती मी या भागात घेऊन आलेलो आहो। पन्हाळ्याचा वेढा मी राजा महाराज व आपले आवडते चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, त्याला शेअर करता, आपले फार फार धन्यवाद। अशीच अपरिचित माहिती मी दरवेळेस तुमच्याकडे घेऊन येतो आणि तुम्ही त्याचे स्वागत करता, आपले फार फार धन्यवाद। यानी चरित्राणी विहितानी विधेयंतेच, शिवाजी महाराज हयात असतात ते जे जे इतिहास चरित्र करीत असत ते परमानंद गोविंद लिहित होता। हे शिवभारत चरित्र लिहिण्यास खुद्द शिवाजी महाराजांनी परमानंद गोविंद नेवासकर यांना आज्ञा केली आणि महाराजांच्या आज्ञेप्रमाणे परमानंदाने ते चरित्र लिहिलं। पन्हाळ्याच्या वेढ्याच्या पूर्वी कोल्हापूर नजीक रुस्तम जमान व फाजल खान याच्या बरोबर महाराजांचे युद्ध झाले। या युद्धाचे वर्णन शिवभारताच्या 24व्या अध्यायात आलेले आहे व 25व्या अध्यायात पन्हाळ्याचा वेढा आलेला आहे। शिवभारत महाराजांचं चरित्रच आहे, जे जे घडलं आहे ते आलेलं आहे। अफजल वधानंतर आदिलशाह फार चिडीस आला व त्याने दिल्लीकर औरंगजेबाशी शिवाजीस कायमचा चिरडून टाकावा म्हणून मदत मागितली। औरंगजेबाने आपला मामा अबू तालिब शास्ता खान यास प्रचंड सैन्य देऊन स्वराज्यात पाठवले। अली कर्णापुराधिपः जोहर नाम बर्बरम आहुय प्राहिनो तूर्ण निग्रह हितु शिवह नृपम। आदिलशाहने कर्नूलचा अधिपती सिद्दी जोहर यास बोलावून शिवाजी राजास पकडण्यास त्वरित पाठवले व तो पन्हाळगडास आला। रुस्तमे जमान, फाजल खान, बाजी घोरपडे, कर्नाटकी पीड नाईक, वली खानाचा पुत्र अजिंक्य भाई खान व सिद्दी मसूद जो सिद्दी जोहरचा जावई आहे, जोहरच्या मदतीला सज्ज झाले। हे सर्व लोक सिद्दी जोहरच्या मदतीला आले। सिद्दी जोहर, फाजल खान व रुस्तम जमान यांनी पन्हाळगडाच्या पूर्वेकडून मोर्चे लावले, तर सादात खान, सिद्दी मसूद, बाजी घोरपडे, भाई खान व पीड नाईकाने गडाच्या पश्चिमेकडून मोर्चे लावले। अन्यायीपीच सैन्यानी तशांद्रे दक्षिणोत्तरे, म्हणजे सिद्दी जोहर याच्या आज्ञेने काही सैन्यानी दक्षिणेकडून व काही सैन्यानी उत्तरेकडून पन्हाळगडाला मोर्चे लावले व पन्हाळ्याचा कडक बंदोबस्त केला। इकडे शाहिस्ता खान स्वराज्यात दाखल झाला, त्याने चाकणच्या किल्ल्यास वेढा दिला। इथपर्यंत माहिती शिवभारताच्या 25व्या अध्यायात परमानंद गोविंद नेवासकर यांनी दिलेली आहे। अध्याय 26वा शिवभारत मध्ये राजगडावर शहाजींची धर्मनिष्ठ पत्नी व शिवाजीची माता जिजाऊ आऊसाहेब शत्रूशी झुंजण्यात लढण्यात दक्ष झाली। नेतोजी आऊसाहेब म्हणाल्या, प्राणाप्रमाणे प्रिय पुत्र पन्हाळगडावर शत्रूंनी वेढलेला आहे, तेथे त्यांच्या मदतीस न जाता तेथे त्या धन्यास सोडून व सगळी लाज गुंडाळून ठेवून तुम्ही शत्रूच्या भीतीने परतलात, हे आश्चर्य होय। आता मी स्वतः लढाईला जाणार। तेव्हा नेतोजी म्हणाले, आऊसाहेब क्षमा करावी व नेतोजी व हिलाल पन्हाळगडाकडे निघाले। पन्हाळ्याला युद्ध झाले। हिलालचा मुलगा वहावा खान शत्रूच्या हातून मारला गेला। पन्हाळ्याचा वेढा फोडण्यास नेतोजी अपयशी ठरले, त्यांना वेढा फोडता आला नाही। 6 महिने वेढ्यात अडकलेले महाराज एके रात्री त्र्यंबक भास्करास पन्हाळ्यावर ठेवून 600 पदाती घेऊन महाराज रात्रीच्या पहिल्या पहरी गडावरून निघाले।
हेरांनी आधीच पाहून ठेवलेला तो मार्ग रायगडचा स्वामी राजा शिवाजी आक्रमून गेला व राजे विशालगडावर पोहोचले. महाराजांनी 7 प्रहरात म्हणजे 5 योजने म्हणजे एकूण 40 मैल मार्ग आक्रमण विशालगड गाठला. इकडे सिद्धी जोहराला शिवाजी राजे वेढा फोडून निघाले याची माहिती मिळताच त्याने सिद्धी मसूद यास पाठलाग करण्यासाठी पाठवले. जसवंतराव दळवी व सूर्याजीराव सुर्वे हे आधीच विशालगडाला मोर्चे लावून होते, पण त्यांना शिवाजी महाराजांना अडवता आले नाही. आता पुन्हा सिद्धी मसुदा सोबत या सर्वांनी विशालगडाला वेढा दिला. गडावरून महाराजांनी सैन्य पाठवले. त्यांनी जसवंतराव दळवी, सूर्याजीराव सुर्वे व बाकी सामंत यांचा पराभव केला. सिद्धी मसुदाच्या सैन्याची ही मराठ्यांनी दानादान उडवली. सिद्धी मसूद सिद्धी जोहरासमोर हतबल होत आला. महाराज विशालगडावरून राजगडास आले. सिद्धी जोहर व पुण्यात आलेला अबू तालिब शाहिस्तेखान दोघांच्या सोबत लढण्यापेक्षा पन्हाळा किल्ला सिद्धी जोहरला महाराजांनी देऊन टाकला व आता पूर्ण लक्ष केंद्रित केले ते शाहिस्तेखानावर. इकडे पन्हाळ्याचा वेढा हे प्रकरण संपले. शिवभक्तांनी लक्षात घ्यावे, या पन्हाळ्याच्या वेढ्यातून महाराज निसटले, पण त्यात बाजीप्रभूचा उल्लेख आलेला नाही. त्यांच्या पराक्रमाचा उल्लेख आलेला नाही. शिवाजी जाधव फुलोजी प्रभूचाही यात उल्लेख आलेला नाही. गजापूरची खिंड, घोडखिंड, पावनखिंड याचाही शिवभारतामध्ये उल्लेख आलेला नाही. विशालगडाला जसवंतराव सूर्याजीराव सुर्वे यांचा वेढा विशालगडला होता हे मात्र लिहिलेले आहे. दुसरे, महाराज पन्हाळ्याहून निघाले तेव्हा 600 पदाती घेऊन निघाले याचाही उल्लेख आहे, पण शिवा काशीदांचा उल्लेख नाही. राजापूरचा हेनरी रेविंग्टनने लांब पल्ल्याच्या तोफा पन्हाळ्यावर डागल्या याचा एकही पुरावा या शिवभारतात नाही. आता काही ऐतिहासिक ग्रंथाचे पुरावे पाहू. चित्रगुप्ताच्या बकरीत या प्रसंगाबद्दल प्रत्यक्ष उल्लेख नाही, थोडा उल्लेख आलेला आहे. 91 कलमी बकरीत काही तपशील आलेला आहे, परंतु सिद्धी जोहराच्या वेढ्याची तितकीशी कल्पना येत नाही. मराठी साम्राज्याची छोट्या बकरीत तपशील 91 कलमी बकरी सारखाच आहे. चिटणीस बकरीत मजकूर जरा विस्तीर्ण आहे. रामराव चिटणीस यांच्या बकरीमध्ये उल्लेख हा विस्तीर्ण दिलेला आहे, पण शिवदिग्विजय बकरीमध्ये थोडी माहिती आलेली आहे, फारशी माहिती आलेली नाही. श्री शिवाजी प्रताप बकरीमध्ये मजकूर विपरस्त आहे. शेडगावकर बकरीमध्ये थोडा तपशील आलेला आहे. जेदे शकावलीत काही नोंदी आलेल्या आहेत, तर जेदे करिन्यात तपशील जरा स्पष्ट आहे. तारिक अली या मोहम्मद हुसेनी याने त्याच्या ग्रंथात काही तपशील दिलेला आहे, तर मोहम्मद नुसरती याच्या अलीनाम्यात अगदी तारिक अली सारखाच मजकूर आहे. बुसातीन उस सलातीन मध्ये पण युद्धाच्या काही हालचाली दिलेल्या आहेत. काफी खान, ॲबे खॅरे, शिवचरित्र लिहिणारे जॉन फायर त्यांच्या ग्रंथात काही नोंदी आलेल्या आहे. तसेच 30 एप्रिल 1661च्या डाग रजिस्टरमध्ये काही नोंदी आलेल्या आहे. या सर्व बकरी प्रवासी इतिहासकार, प्रवासी ग्रंथकार यांचा आता आपण संमेलित हा सारांश पाहू. कदाचित हा सारांश परमानंद गोविंद निवासकरांना आवडणार नाही, पण आपण इथे सर्वांचा सारांश. पन्हाळ्याचा वेढा जिद्दीने चालवणाऱ्या सिद्धीकडे महाराजांचा वकील दाखल झाला. उद्या आम्ही आपणास भेटीस येऊ, भेटीअंती बोलू असे ते पत्र होते. या पत्राने सिद्धी जोहरच्या छावणीत आनंदाची लहर पसरली. उद्या शिवाजीराजे सिद्धी जोहरला शरण येणार. एकंदरीत छावणी गाफील झाली. तेवढी कठोरता राहिली नाही. आषाढ पौर्णिमेचा दिवस सर्वत्र काळे ढग दाटून आले.
600 धारकरी राजांची वाट पाहत धो धो पावसात जाडजूड घोंगडीपासून बनवलेली कोपरी सर्वांनी आपल्या अंगावर घातली होती. शिवाकाशीत राजांची कपडे घालून सज्ज होता. 2 पालख्याही सज्ज होत्या. राजे आले. बाजी, फुलोजी, संभाजी जाधव शिवाकाशीत व 600 मावळे राजदिंडीच्या अंगाने खाली धावू लागले. सोबतच्या पथकाने बघता बघता अंधारात दुतोंडी बुरुज, दौलती बुरुज ओलांडले. पावसाची अखंड झड सुरूच होती, पण पावले थांबायला तयार नव्हती. पुसारटी बुरुजापासून सर्व मर्दांची गर्दी खाली उतरू लागली. विजा चमकायच्या तशी सर्व गर्दी स्तब्ध व्हायची. आता शत्रूची छावणी दिसू लागली. विजेच्या प्रकाशात जोहरच्या सैनिकांच्या झोपड्यांची रांग दिसून यायची. वैरी अजिबात झोपला नव्हता. पेटते पलिते, जळते हिलाल आणि गस्तीच्या त्या नाचत्या घोड्यांच्या हालचाली दिसून येत होत्या. दुश्मनांच्या वेळाचे हे चक्रव्यूह भेदून बाहेर पडणे अशक्य कोटीतले काम होते. कानावर जागते रहो या अधूनमधून आरोळ्या ऐकू येत होत्या. सर्वांनी किल्ल्याच्या बगलटीची धार पकडली, आडवी धार पकडली. आता छावणीच्या पुढे सारे निघाले होते. एका पालखीत शिवाकाशीत बसलेत 20-25 धारकरी यांनी पालखी उचलली आणि ते त्या ठरून दिलेल्या मार्गावर लागले. काही गुप्तहेर सिद्धी जोहरकडे धावत आले. शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. तसा त्याने सिद्धी मसुदाला रवाना केले. सिद्धी मसुदाला शिवाकाशीदांची पालखी सापडायला वेळ लागला नाही. सिद्धी मसूद पालखी समवेत शिवाकाशीदांना सिद्धी जोहरच्या छावणीत घेऊन आला. शिवाजी आया, शिवाजी आया. आदिलशाही सैनिकांची एकच तोवा गर्दी जमली. आपला दुश्मन शिवाजी राजा दिसतो कसा हे पाहण्यासाठी. शिवाकाशी छावणीत आले. सिद्धी जोहर राजांच्या दर्शनाने भारावून गेला, पण इथे घात झाला. फाजल खान व मराठी सरदारांनी सांगितले, हा खरा शिवाजी नाही. वाघाच्या शिकारीसाठी रान कुत्र्यांनी सभोवताली रिंगण करावे तसा शिवाकाशीदांच्या भोवती गराडा पडला. शरीरावर एकही जागा शिल्लक नव्हती ज्यात शस्त्र घुसले नसेल. आपल्या राजांच्या बचावासाठी आषाढ पौर्णिमेच्या रात्री शिवाकाशीदांच्या रक्तमांसांचे तुकडे 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 झाले. देह छिन्न विछिन्न होऊन पडला. इकडे मर्दांची गर्दी आता तुरुकवाडीच्या बाजूला पोहोचली. अचानक एक वीज चमकली. दुरून काही डोळे चमकले. सर्वांनी दडी मारली. कदाचित कुठल्या तरी प्राणाचे डोळे असतील, पण नाही, हे सिद्धी जोहरच्या हिराचे डोळे होते. पण आता थांबायचं नाही, आता धावायचंच. पुन्हा गर्दी धावायला लागली. पुढे पठार लागले. बराचसा पल्ला गर्दीने मारला. माळुंगे, कुवार खांबीची खिंड, खोतवाडी, कुंभारवाडी, मांडलाईवाडी, आंबेवाडी, केळकेवाडी, करपेवाडी, माळवाडी, पाटेवाडी, धनगरवाडा, मसवडे, मानवाड आणि सकाळी ही सर्व मंडळी पांढरे पाण्याला पोहोचली. इकडे सिद्धी जोहरानं सिद्धी मसुदाकडे 3000 सैन्य देऊन राजाच्या पाठलागावर लावलं. इथे एक गोष्ट पांढरे पाण्याचे गावकरी सांगतात. पांढरे पाण्याला राजा आले. ती म्हातारी आडवी गेली. म्हातारीने विचारलं, कुठं पळतायसा? वाईस भाकर तुकडा खाऊन जा. आणि राजांनी कदाचित तो खाल्लाही असेल. राजे विशालगडाला असताना काही मावळ्यांना त्यांनी त्या म्हातारीच्या शोधार्थ पाठवले आणि त्या म्हातारीचा शोध लागल्यानंतर त्या म्हातारीला विचारलं, तुला काय पाहिजे? ती म्हणाली, उन्हाळ्यात इथे एकही पाण्याचा थेंब नसतो, दूर दूरून पाणी आणावं लागते. राजांना सांगा एक विहीर बांधून द्यावी म्हणून. राजाने एक सुंदर तिथे विहीर बांधून दिली. पांढरे पाण्याला ती अजूनही आहे आणि अमृतासारखं गोड पाणी त्या विहिरीचं आहे. राजांचे हात त्या विहिरीला लागले असतील. कदाचित ह्या गोष्टीमध्ये किती सत्यता आहे मला माहीत नाही, पण ही गोष्ट आवर्जून तिथले लोक सांगतात. आणि ती विहीर पाहायला गेल्यानंतर तो आनंद आपल्याला दिसतो.
की राजांनी ती मागणी म्हातारीची पूर्ण केली म्हणून. इकडे सिद्धी जोहर कासारीच्या उगमापासून पुढे गजापूरची खिंड लागली. तशी राजांच्या हिराने बातमी आणली की शत्रू पाठलागावर आहे. धावून येणाऱ्या वैऱ्याला अडवण्यासाठी निम्म्याने खिंड लढवायचे ठरवले. 300 मावळे घेऊन राजांनी विशालगड गाठावा असे ठरले. त्याप्रमाणे राजे 300 मावळे घेऊन निघाले. दिन 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 ओरडत शत्रू सैन्य जवळ येत होते. बाजी प्रभूला महाराज म्हणाले, आम्ही तुमच्या सोबत लढतो, आपण मिळून या शत्रूला गारद करू. पण बाजी प्रभू म्हणाले, महाराज आपल्याला स्वराज्याची आण आहे. महाराजांनी कडकडून मिठी मारली. बाजी प्रभू म्हणाले, राजे गडावर गेल्यावर 3 तोफेचे बार काढा. राजांनी बाजीला निरोप दिला व बाजी निघाले. सकाळी 10 वाजता राजांनी गजापूरची खिंड ओलांडली. विशालगड जवळ यायला लागला तसे आदिलशाही सैनिक दिसायला लागले. त्यांचा मोरक्या होता जसवंतराव दळवी. पालानकरांनी शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे. महाराजा सकट 300 मावळे शत्रूवर तुटून पडले. भित्रा दुश्मन तग धरू शकला नाही. राजे किल्ल्यावर आले. तोफेला बत्ती देण्यात आली. क्षणाक्षणाला बाजी फुलोजी राजांच्या नजरेसमोर येत होते. घोडखिंडीत नक्की काय झाले असेल. आज राजे सकाळी 100 घोड्यानिशी निघाले. आले कसबे सिंधला. बाजी फुलोजींच्या वाड्यासमोर एक धारकरी आत गेला. दीपाई आवा बाजी फुलोजींच्या आईंना सांगितलं, राजा आलाय. दीपाई आवा बाहेर आल्या. राजे नतमस्तक झाले. राजांनी दीपाई आऊंचा आशीर्वाद घेतला. राजे म्हणाले, आऊ साहेब, साहेबी समाधान करावयाचे आहे. दीपाई आवा म्हणाल्या, महाराज बाजी फुलोजी माझे हिरडस मावळातले लोक स्वराज्य कामी खर्च झाले. पदरीचे सर्व भांडवल संपले. आपल्या नातवाचा हात राजांच्या हाती देत म्हणाल्या, रायाजी नेनता आहे. महाराज त्या स्वराज्याचा मावळा करणे काय लोक असतील हो. राजांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला तो प्रसंग. बाजी प्रभू म्हणाले, महाराज आपण निघा, गड जवळ करा. महाराज तोफांना बत्ती द्या, आम्ही उराउरी भेटायला येतो. महाराज म्हणाले, नाही बाजी, आम्ही जाणार नाही. इथेच आपल्या सोबत लढू. हो, काही होऊ दे, आम्ही आपल्याला सोडून जाणार नाही. बाजी प्रभू म्हणाले, महाराज लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. महाराज निघा, महाराज निघा. चढत्या वाढत्या हिंदवी स्वराज्यावर शत्रूही अहिमहीच्या चढत्या बाणातून तुटून पडत होते. रायगडच्या अभेद तटबंदी सारखी स्वतःच्या देहाची तटबंदी करून झुंजणारे हे बाजी प्रभू देशपांडे, देवांनाही हेवा वाटावा असा इतिहास घडला या घोडखिंडीत. बाजीच्या रक्ताने ती पावन झाली. ती खरंच पावन खिंड झाली. बाजीच्या देहाची चाळण उडाली. बाजीच्या देहाची चाळण उडाली होती. रक्ताचे अर्ज ओसंडत होते. प्रत्येक रक्ताचा थेंब बिंबित होता. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मृत्यू पाठीवर असताना स्वराज्याच्या अग्निकुंडात देह अर्पण करण्यास आसुसलेले ते 300 मावळे, त्यांनी त्यांची स्वराज्यनिष्ठा आणि स्वाभिनिष्ठा अलौकिकच म्हणावी लागेल. अलौकिकच म्हणावी लागेल. काय पराक्रम केला. शिवभारतात जरी बाजी फुलोजीचा उल्लेख नाही तरी अनेक साधनात बाजींचा उल्लेख आलेला आहे. इथेच आपली मी आज्ञा घेतो. आपल्या कडूगोड कमेंट्स नक्की लिहा. जय शिवराय. पुन्हा दुसऱ्या व्हिडिओतून आपली भेट होईल. जय शिवराय.